श्री गणेशाची जन्मकथा. संक्षिप्त कथा. एकदा माता पार्वती घरी एकटी असताना स्नानासाठी जात होत्या. त्यावेळी पहारा देण्यासाठी कोणी नसल्यामुळे त्यांनी आपल्या अंगावरील मळापासून माती किंवा चंदन एक सुंदर बालक तयार केले आणि त्यात प्राण फुंकले. त्या बालकाचे नाव त्यांनी गणेश ठेवले आणि त्याला दारात उभे राहून कोणालाही आत येऊ न देण्याची आज्ञा दिली. थोड्या वेळाने भगवान शंकर तेथे आले. गणेशाने त्यांना आत जाण्यापासून थांबवले. स्वतःच्या घरात प्रवेश नाकारल्यामुळे शंकरांना राग आला आणि रागाच्या भरात त्यांनी गणेशाचे शिर छेदले. हे पाहून माता पार्वती दुःखी झाल्या आणि त्यांनी सांगितले की तो त्यांचा पुत्र आहे. आपली चूक लक्षात आल्यावर भगवान शंकरांनी गणेशाला पुन्हा जिवंत करण्याचे वचन दिले. शंकरांनी आपल्या गणांना उत्तर दिशेला तोंड करून असलेल्या पहिल्या प्राण्याचे शिर आणण्यास सांगितले. तेव्हा हत्तीचे शिर आणले गेले. ते शिर गणेशाच्या धडावर बसवून भगवान शंकरांनी त्यांना पुन्हा जीवन दिले. अशा प्रकारे गणेशाचा हत्तीमुखी अवतार झाला. भगवान शंकरांनी त्यांना वरदान दिले की सर्व देवांच्या पूजेआधी गणेशाची पूजा केली जाईल आणि ते विघ्नहर्ता व बुद्धीचा देव म्हणून ओळखले जातील. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.